श्री गुरुभ्यो नमः। श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमो नमः। माध्वार्णवज्ञाननिधि प्रकाशं सदा मंदहासरूपं यतीशं श्रीसुकृतीन्द्रहस्तसरोजजातं श्रीसुधीन्द्रं प्रणमामि नित्यं। नमन् नमन् गुरुं सदा काशीमठाधिपं बुधं सुधीन्द्रतीर्थवन्दनं संयमीन्द्रसंयुतं। ओम श्री गणेशाय नमः। श्री राधाकृष्णाय नमः। ओम वंदे वंदारुमंदारं वृंदावन विनोदिनं वृंदावनकलानाथं पुरुषोत्तममद्भुतं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आपादमूलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ब्रह्माण्डगुरवस्साक्षादिष्टं देवं श्रीपतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। परमात्माला वेंकटरमणाला सन्निधींतू पाविले सर्व सत्संग प्रेमिक प्रीतीनं वंदन करता। जीवितांभितरी कृतज्ञता कृतज्ञता विश्वासद्रोह तेमान्नी बापसूक आवसूक मलगड्यांक माई मामाक बामणाक विधेयता असल्यारी कसल साधन करूं जाता। नामे अविधेय जावन असल्यारी आमकां कसल नमन्याचेर तोंदरे येता। कृतज्ञ जालेले असल्यारी ताजेन कसन फल कृतज्ञ रे विचार कसलो म्हळ्यार बदल हें पुराण आमकां एक संदेश दिता वता। तसल वेळाचेर स्नान संध्या वंदना इत्यादी कस जावका। केवल स्नान म्हळ्यार कुठले मलिनता दूर करचें। तशींच आमगेले आहार विहार इत्यादी केन्नाय शुद्ध जावका। आहारा वयर जाल्यार आमगेलो परिणाम मनुश्याले देहा वयरी पडता। ताजे खातीर जावन हें व्रत इत्यादी आसूचें। व्रतान एक नियम परिपालन करचें। ते नियमाची आमकां खंयचे की प्राणायाम आसन प्राणायाम इत्यादीक यमनियमादी अष्टांग योग संपन्न इत्यादीक जावच्या कारणीभूत जावचें। हाजेन करतना आमगेल्या देहाची प्रगती इत्यादीक खंयची रुपान राबोवका म्हळ्यार बदल योग्य जावन आशिल्लें मार्गदर्शन आमकां दिता। तसल ते पुराणांत विशेष जावन आशिल्लें तसलें केलो सन्निवेश इत्यादी येता। अर्जुनाक परमात्मान दिता तसलो उपदेश अर्जुनाक येद्रार आमिलेकलां कसलें म्हळ्यार कृष्ण तांगेल्या उल्लोचारा बिलो 18 दिवसांत युद्ध जातना रणरंगा सांगिल्ले भगवद्गीत मात्र गोत आमकां। युद्धां भितर आपलां सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत म्हळें तसलें करून परमात्मान दोनीची युद्धाचे रणरंगा मदें व्हरून तागेलो रथ रापयला। तेन्ना कृष्णान अर्जुनाक भगवद्गीत सांगली ही आमकां गोतस। ताजे फुडें कृष्ण कितले पंत तांकां मेळ्ळा कितले पंत ताणें आपद बांदवशी तांकां रक्षण केल्या। त्या वेळार कशी कृष्ण तांकां संदेश दिता कशी कृष्णान तांकां मार्गदर्शन केलें हें पुराय आमकां पुराण इतिहास सांगता। भगवद्गीते भितर ताणें कसकसन सांगलां तशींच रामान तें पुराय चोलोवन दाखयलें। मनुष्यान तागेले उपनयन संस्कारा वेळार आमी ताका सांगता तूं ब्रह्मज्ञान पावका म्हूण। विशेश जावन आशिल्लें एक प्रश्न येता केन्नाय विद्ये भितर येतना प्रश्नेन सेवया म्हूण। केन्नाय आमी आमगेल्या मना भितर आसल्यार एक प्रश्न कर न्हू ताजेन आन्सर स्विकार करूंक येवका। तशी आमी परमात्माले सेवा इत्यादी निरंतर करता राबोवका।
करता करताची आमकां ते परमात्मा वयरी एक विशेष जावन आशिल्ली श्रद्धा भक्ती इत्यादी घेवची. ಕೆಲವು ಜನ ಸಂಖ್ಯಾ ಪೂರ್ವಜ कसल्याक हे नमुने खर्च करकावे. एक उत्सव एक महोत्सव नानातल्या रितीन तितली ताका खर्च येता. खंडापटी एक नमुने री दुड्ड तुमी जाय म्हणूची वेस्ट करच्यो. ताजे बदलाक एक दुर्बळ्याक कसलें दिवच्या ना जिवय, नावे अमक्यांक कसलें दिवच्या ना जिवय, हक्क कसलें दिवच्या ना जिवय. हे नमुने देव धर्म म्हणून सांगून तुमी इतलें अघात जावन आशिल्लें दुड्ड खर्चून घालता मू. हें समवें म्हूण सांगून मस्त जनाल प्रश्न आसा. मस्त लोकांक निमगुजा आसा. अशी खंय तुमकां देवान अशें करूं सांगलां हांवें. देवा दुड्ड जायवे नावें देवाक तुमी डब्बे भितर घालून तें देवा पावचे स्वय. असल विचार पुराय येवन तें पुराय एक नास्तिकवाद मंडन करचें. ते नास्तिकवाद मंडन करतनाच आस्तिकान जागृत जावचें. खंयचेय एक ना म्हूण आसा म्हूण जाल्यार तें ना म्हूण काय जाल्यार तें आस म्हणाल वय. आसना तें ना म्हूण जात दिसवय. एक दृश्टांत सांगचें. केवल खाली ब्लेसिंग्स केवल आशिर्वाद नावें त्या मनशाक एक संतोष करचो तितलें मात्र तें पुरो म्हूण जाल्यार देवाक तुमी भक्तीन येवन पांय पळ्या पुरो. देवा तितलो संतोश हो खंडीत वय. देवस्थानां येवचें, देवा तुगेलो अनुग्रह मेजेर केन्नाय सुख रे म्हूण सांगून दोनी हात जोडून पांय पडचें. देवा जावं जाल्यार भक्ती. तेंच प्रती एक बनता तेच प्रतिरुपान करतना तशींच आमी भक्ती प्रदर्शन केल्यार पावना. आमगेले एक चर्ड आसता. त्या चर्डाक तागेले जाय दीस बर्थडे सेलेब्रेट करता. सकाळीं तें चेडूं उठयता. उठयले की उरले तागेले बापसून नावें तागेले आज्यान तागेलें सांगचें आज हितून जल्ल दिवस तुका देवान बरें करका. देव तुका आज बरें करो आशिर्वाद करता. मुगेले पांय धरी चेडणान आज जालें की आमगेले मलगड्याले पांय धरचें. जाय न्ही हें सेलेब्रेशन. आपास ते चेडणाक आरती कसल्याक, ताका मेळिल्ले कडेन व्हरची कसल्याक, ताका नवो नवो ड्रेस कसल्याक नित्यांगलान पुराय आसता. आपास एक पार्टी म्हळें नावें कसलें एक लोकांक तागेलें फ्रेंड सर्कलां पुराय जाणां आपयलें. नमुनेचें जेवणाक कोरका जेलन केलें, खाण कोरका जेलन केलें, ते चेडा प्रिती म्हणून अमकें केलें. हें पुराय करची आवश्यकता गजाली. केवल सांकेतीक धर्म आचरण म्हळ्यार केवल धर्म कसो सांगता अत्यंत आवश्यकता म्हळ्यार तुमगेले मलगड्याला आशिर्वाद त्या चेडा जावका. मुखा वयले जिवितां भितर त्या चेडणाक जावका जेलन कसलें म्हळ्यार तुमगेलें ब्लेसिंग्स. ते चेडणान म्हाका अमकें हाडीन दी, म्हाका केक हाडका, म्हाका थंय वचून पार्टी करूका कसलेंय तागेलें तें हें न्ही. तें आमगेल्या धर्माक येना. अनावश्यक जावन आशिल्लो खर्च ताका करचे आवश्यकता ना. हे नास्तीक विचार थंय तुमी प्रयत्न करका. अगत्यस्व तें जाल्यार कशा खातीर मलगड्यान केलें. आतां देवाल पुजा उत्सव इत्यादी केन्ना पुराय करतना आमी खंयचे की देवाक अर्पण करतात अभिशेक म्हळें. त्या अभिशेकाक दूद दय तूप मोव साखर इत्यादी हांडिलें, शियाळ हांडिलें, चांग परमळा फूल इत्यादी अलंकारा खातीर देवा दिलें, फलवस्तू इत्यादी देवाक तुमी हाण दिलें. तशींच हांगा येवन मिगेल्ल्या कमकी सेवा म्हणून सेवा रिसीट हें तें पुराय करून त्या देवा येत्रार्पण कृष्णार्पण इत्यादी करून देवाक वतना हांवें कोण दिलां म्हणून, तेला डब्बू कोणान दिला म्हणूय कळटा देवाक, तुपा डब्बू कोणान दिला म्हणूय कळटा. देव सर्वव्यापी सर्वज्ञानी तो तुमगेल्या मना भितर घालचें. देवाक आजी वता नारळ केळें वरका म्हणून घाललीच विचार देवान.
हे पुल्ला उंड घेतला हाजी तसं कोण वा देवाक हुरका म्हणून सांगून घेवन चिल्ला वरतना कळटा देवाक ताणें प्रेरण दिलेली भितर असून आमगेलकरान कोरोचें ताणें म्हणटना पास्तें रब्बून सेव बांदून तक्केक दुड्ड दवरून ताजे नंतर रब्बून कृष्णार्पण करून प्रसादन घेवचें वचगत आसता ना देवा पावनी पावलां जाल्यार मस्त जना मध्य भितर आसतना तातूंत हांवें ते सेवे भितर भाग घेतला म्हाकाय ते समश्टी जावन आशिल्ल्यान भितर हांवूय तातूंत एकलो विशेश जावन त्या काळाचेर देवान म्हाका पळोवका हांवूय देवा पळोवका देवालो अनुग्रह विशेष म्हगेल कुटुंबाचेर म्हगेल वयर जावका म्हणल गतीरी तो महोत्सव काला भितर आसच्या पुरो उत्सव काल गती भितर आसच्या पुरो ना इतर चलन वलन देवालयां भितर जावचे उत्सवांत सकाळ दाखोवन रात्र पर्यंत स्वयंसेवक जावन तो काम करता कसल्याक खंयचीय देवस्थानां भितर प्रसादा येतले देवस्थानां भितर जेवणाक म्हूण सांगून देवाल प्रसाद स्विकार करूं येतले घरां भितर कोणाक जेवण ना खाण ना म्हूण येवच न्हय तांणी पोट्टा बुकेन येवची बिलकुल न्हय तांकां देवान थंय दवरलां घरकडे तांकां येतेश्ट खंयची जन्मा गेले देव ताका खावका जेवका जाल्यार कसं आसा तें देवान दिलेलें आसा प्रसाद म्हणाल ते देवान स्विकार केलेले हांव घेवका ते प्रसाद परिपक्व जावन आशिल्लें परिशुद्ध जावन आशिल्लें परमात्मान स्विकार केलेलें तें अवशिश्ट स्विकार करता म्हळ्यार खातीर ताणें येवचें तें तरी म्हगेल शरीर ताजेन पुनीत जाता परम पावित्रता म्हगेल शरिरा येता म्हगेल शरिरान विंगड कसलेंय पाप कर्म करनाशी देवता सानिध्यांत तागेल सावळे भितर तागेल परिसरां भितर देवतालयांत देवता वास उपवास तागे लागींच आमी वासस्थान केल्यावर जाता बिगेल खंयची की 24 घंट्यांत स्वल्प काल जाल्यार हांवें देवालय एक नड्यांत की परिसरां भितर की ते परिक्रम काडटना ताजी वटू मुगेल स्वास उस्वास इत्यादी घेता असलें कल्पनेन करतना सुचें खंयची रिती आमी आमगेलें त्या चरडाक मानसीक संतोष दिवचे खातीर जावं मुगेल चरडान तागेलें तें खंयचेय वेळार ताका ट्रस्ट क्रिएट जावचें नाचें मनस एक प्रफुल्ल जावका मुगेल ओट्ट आशिल्लें सहपाठी लोकालें हांवें मुगेल ओट्टू खेळटले लोकालें तांगेलें बर्थडे तांगेलें कोणचे आवस बापसून भारी चंद करून केलां म्हाकाय तसलें जावका म्हळ्यार तसलें मानुशी जन्मा भितर येयलें आमगेली एक आश आसता ते चरडाक एक मना संतोष दिवचो मुगेलें बर्थडे चंद करून मुगेलें अन्नान आज्यान पुराय जावन केलां आमगे थंय भारी गम्मत केलेलें म्हूण तेन्ना ते सांज चरडा एक संतोश येना माय तो संतोश ते चरडाले बापसू की आवसू की तांगेल मलगड्यांक तो संतोश एक आनंद मेळना माय तशींच देवालयां भितर येवन देवाक तरी आमी त्या नमुन्याचेर तागेले उपचार इत्यादी करून तांतू भितर तागेले षोडशोपचार की सर्व विचारांत तरी आमी भाग घेतात तागेले उत्सवां भितर भाग घेतना देवाक एक संतोश आमगेल संबंधी मेळका नामे वो संतोष जानाक देवान दिलेल्या वेळाचेर तांतूय आमगेलें पार्टिसिपेशन आमगेलें स्वरूप विशयांत आमगेलें तें हाव भाव आसूं परमात्मान दिलेलें परमात्माक आमी अर्पण केलां ಎನ್ನಂತ ಭಕ್ತರು ಅನಂತ ನಿನಗಿರಲು ನಿನ್ನಂತ ದೇವನು ಎನಗೊಬ್ಬ ತಸಕುನ್ ತುಗೆಲ್ ಸೇವ್ ಕರೋಕ್ ಲಕ್ಷೋಪಲಕ್ಷ हजारो जन इत्यादी तुगेल सेव करता देवा तांतूय हांव एकलो पत्रम पुष्पम फलम तो यम योमे भक्तिया प्रयच्छति होड महोत्सव चलता आसा तांतू मुगेली हवीर भाग येदोच हें देवा तूं स्वीकार करका अशी समष्टी रुपान करतना परमात्मान आमगेल्याकी घेवचें तसलें स्वीकार करका तशें करून तांतूं एक विशेष सांगता कसलें म्हळ्यार तत्वबोध जेतना विशेष जावन कपिल जाल्यार तागेले ते आवसूक इत्यादीक धर्म सांगून दिता मोक्ष साधनेची वाट कसली मोक्ष मेळटा प्रति एक मनशाक मोक्ष प्राप्ती जावका मोक्ष म्हळ्यार कसलें तें कशें मेळच्या साध्य तें ताका मोक्ष मेळच्या अत्यंत सुलभ सरळ कसलें म्हूण सांगल्यार एक 10 विशय मना मुर्खाक
10 विशय मना वेल्यार मोक्ष तक्षण जावन आशिल्लें प्राप्त जाता. तातूंत प्रथम कसं जालें म्हळ्यार हे 10 विशय म्हळ्यार दशोपनिषद म्हळ्यार वरीचे 10 उपनिषद परमात्म्याला लागी वचचे कितें जावन परमात्म्याल विचार मनन जावचे कितें जावन हे 10 विशय सांगल्याचे. तो ब्रह्म कोण म्हूण समजून घेवका, आध्यात्म म्हळेलें समजून घेवका, कर्म कसं जालें, अधिभूत अधिदैव अधियज्ञ कसं जालें, नावें खंयचेय तरी यज्ञाचें परमार्थ कोणाक पावका जालेलें, यज्ञ म्हळ्यार कोणा वचून पावका, ते मान्य आमी खंयचे देवाल स्मरण करका, खंयचे देवाल खातीर जावन आमी कशें तागेलें स्मरण करका आनी कसा खातीर आमी त्या देवाल उडगास करका, अशी एक 10 विचार करतना 10 रुपान करतना आमी परमात्माक पळोवच्या जेवचें. ब्रह्मा समजून घेवचें सुरेख, आध्यात्म कसा म्हण दोनीच कळून घेवची. हें कसं जालें म्हळ्यार केलो बरोवन घेतात, ताचे खातीर हांव आपास दोनूय मदीं रिपीट करचो. कर्म म्हळ्यार कसं जालें म्हळ्यार संपादन करका, कर्म कसं जालें म्हूण सांगून घेवचें. आदिभूत आदिदैव आदियज्ञ हें स जालें कसं जालें म्हूण समजून घेवचें. केलें तशें जालें यज्ञ इत्यादीक कोणा खातीर करका, खंय पावका, कोणा स्मरण करका, कशी करका, केन्ना करका, अशी हें कोणा करका, कशी करका, कशा खातीर करका, कशी करची, अशी 10 विचार तांतूं भितर तो विशेश जावन आशिल्लो सांगता. प्रथम ब्रह्म कोण म्हूण, अक्षरम ब्रह्म परमम, अक्षर म्हळ्यार नाशराहित्य जालें, परमम ब्रह्म सगळें जगत्यान तो व्याप्त जावन आशिल्लें. परमात्मा म्हळ्यार खंय ना म्हूण ना, सर्वांतर्यामी परमात्मा. हें एक मना भितर दवरका. परमात्मा म्हळ्यार आमकां थंय मेळटा, हांगा ना थंय ना. कनकदासाक दिलें खंय 2 केळ दिलें, हें खंय कोणें ना तिलवळाचेर तूं खावका म्हणून, ब्रह्म अर्थ जलवय म्हणून. कडे भरलें आनी पुराय खावन येयले, कडेक तो हिरदू साण दिता जायनी म्हणून. इतें खंय हांव वता थंय म्हाका देव येता दिसता. तशें करून पुराय कडेन सर्वव्याप्त तो परमात्मा म्हूण तदी इति विस्तार म्हूण सांगलां. तशें अक्षरम ब्रह्म परमम, प्रथम परमात्मा ब्रह्म म्हळ्यार आमी समजलो देव, आमगेलो विश्वास दवरलेलो तसो देव सर्वव्यापी म्हळें आमी केन्नाय खंयचेय कारणांतू देव खंय ना म्हूण ना. एक राय आसता, त्या राया लागीं तागेलें भट येवन सांगताच, हे राया लागींचे रायो आमगेले वयर युद्ध आयला, तशें करून तुवें आमकां आदेश दिवका, आतां कसं आमी करका म्हूण सांगता तुवें. 360 दिवस 24 घंटे जाल्यार ताणें परमात्माल उडगास करून वचोवचें. कसो जाल्यार भगवत संकल्पान हें चलता म्हूण लेखता. तो सांगता खंय परमात्मान करोत तें करिता करविता दोनी तोच. कसं की एक दुष्ट नाश जावका म्हळ्यार उद्देशान आमगेलें आशिल्लें, कसं की मदमात्सर्य इत्यादीक दूर जावका म्हळ्यार कितें आमी खंय की चुकून पडल्याची आमकां सम करका, अलर्ट करका म्हळ्यार उद्देशान भायलो आमगेले वयरी कसं की युद्ध आयला. तागेलें आतां आसूचें शस्त्र तांतूं अंतर्यामी जावन परमात्मान आसूचें. तो वैरी रुपान आयला, तागेलें की खंयची की अंतर्यामी जावन परमात्मा वस. तुमी युद्धाक खातीर वचा, परमात्मा आमकां सोडून घालना, आमगेलो धर्म आमकां संरक्षण करता, तशें करून तुमी युद्धा वचूका. खंयचे रुपानाचें धर्मयुद्ध इत्यादी करका म्हणून दिसता, तेच प्रकार धर्मा प्रकार तुमी युद्ध करा. आमगेलें प्रजाक रक्षण करची जबाबदार आमगेलें आसा, तुमी आसा. फल दिवका जाल्यार देवस तो करून आमकां पेटयता. पळया शत्रून येवची तेवें ताका कारणीभूत परमात्मा.
शत्रू निग्रह करचें तेवें कारणीभूत परमात्मा मिगेले कोण की युद्धाक राबिल तसं सोल्जर्स आसाचे हांकां त्राण दिवचे परमात्मान कोण की येत्रा दाखून तांणी येता आसच तांकां निग्रह करचें नावें अनुग्रह करचें तेवेंय परमात्मान आमगेलें कर्तव्य म्हळें तें देखून तें सोडूना शास्त्र सुद्दां सांगता स्मर्तव्यः कर्तव्यः तुगेले स्मृती तुगेले बुद्धी प्रकार तुगेलें कर्तव्य कशें आसा तें केन्नाय तूं सोडूपणा होड धर्म म्हळ्यार कसलो तुगेलें कर्तव्य स्मृती हांव कसलो कोरका ते काळाक हांव करचें जाल्यार करूं का करना श्रापच्या जाय अशीं ताका तो आदेश जाता असो हे प्रमाणाचेर प्रती एक विचारांत परमात्मा व्याप्त म्हणाल तसं पळोवका तें ब्रह्मा समजून घेवचें म्हळ्यार तशें दोनीचें आध्यात्म म्हळ्यार कसलें आध्यात्म म्हळ्यार एक विशय कसो म्हळ्यार देहाक संबंध भाव नाशिल्लें आमगेलें आत्माक एक उपकार करचे केवल आत्माक कसलेंय करूं साध्य ना चेतनाक जडत्व तसलें देह ताका मेळ्ळे शिवाय ते जीवात्मा कसलेंय करूं साध्य ना शरीर माध्यम कलू धर्म साधन म्हणून सांगला खंयचेय साधन करका धर्म मेळका कसलेंय काम करका जाल्यार तुगे शरीर म्हणाल जावका देह म्हणाल जावका देह आयल्या पावतवय देह आवडता का इंद्रिय जावका मन जावका हें पुराय ताक्क बोरका जालें तें कसलें म्हळ्यार मनांत होरका जालें हें आध्यात्म म्हणटा म्हणटना आमगेलें मन आमगेलें शरिरा भितर काम करका आमगेल्या देहाचे प्रती एक इंद्रिय ताजे वट आमी काम करून आसाची ते इंद्रियाचे कसले गूण आसा ते इंद्रियान खंयचे रिती काम करून घेवका ताजेन आध्यात्म म्हळ्यार भितर वयले आत्माक एक संतृप्ती मेळचें संतोष मेळचे प्रमाणाचेर आमी करका जाल्लें कर्तव्य आसा तें दोनीचें आध्यात्म ब्रह्मा समजून घेतला व्याप्त रुपान आसा परमात्मा पुराय कडेन आसा तशींच आमगेलें एक तांतूय भितर आमी एक आमकां देवान एक कडेन सृश्टी करून एक मनुश्य करून घाला आमकां देवान कोण दोळे इत्यादीक आमकां दिल्या तशीं आमगेलें मन इंद्रिय आसा म्हणटना परमात्मा समजून आमी आध्यात्माचेर आमगेलें मन कोरका मना भितर आध्यात्म प्रवृत्ती येवका इंद्रिय परमात्मा कडेन वचुका सर्वव्याप्त परमात्मा तो तसले ते सर्वव्याप्त परमात्माक आमगेलें देहान कसं करूं जाता दैहीक जावन आशिल्लें एक शिक्षा म्हणटाच देवस्थानां येवच्याक मलगडे नमस्कार करच्याक नावे हाजेर पुराय एक प्रदक्षिणा परिक्रमा इत्यादी करता करता हाजी दैवीक विचारां भितर आमगेलें मन आस करचें हें दोनी स्टेप सोपान पास जालें तिनी अंत भितर आमगेलें कर्म म्हळ्यार परमात्मान सृष्टी स्थिती लय इत्यादी करचे खातीर वेवस्था करून दिल्या जगत त्या भितर एक सृश्टी करून गेला मनशाक आमकां मनुष्य जावन तूं कसं कोरका तें करचे खातीर पटयलो ಕೆಲವು ವಿಷಯ ಸ್ಥಿತಿ ಲಯ इत्यादी करून देवान आमकां एक हेच प्रमाण तूं चलचें म्हूण सांगून आमकां दाखोवन दिलें आहार खातना प्राणी वर्ग इत्यादी कसं आतां माजर आनी विंद्रा अशीं दोन काम खाता खंय सिज्जोच्या नांवां कसलें एक नंबर अंत भितर दवरना मनुश्यान तशींच विंगड प्राणी वर्गाक आनी खावचें जातवय आमी खावंक जाल्यार आहार कशें खावका परिशुद्ध करून ताका कोरका जाल्यार संस्कार इत्यादी कितें करून आमी खावका जाल्यार आमगेल्या देहाची एक चलन वलन हाजे प्रकार आमी खावका तशी देवान आमकां खंयची रिती सृश्टी केल्या कसले नमुन्याचेर आमकां आमगेलें जीवन वचे खातीर आमकां करून दिल्या आमकां घर तशींच आमगेलें कुटुंब आमकां परिसर
आमगेले पुरे परिचर्या नाव आम्ही सुका जालेलें घराची घरण्याची गौरवान प्रकार आमगेलें जीवन बमण बैलान छंद करून संसार करचो प्राणी वर्गा वरी न्ही आमी नानातल्या रे मनुष्य रूपेण मृगाश्चरंती म्हणून जाता मनुष्य रूप मात्र आमगेले जिवनाचे स्टाईल मृगाच जाता तशी जावचें ना कर्म म्हळ्यार आमगेलें खंयचेय कालाक आमी योग्यता अनुसार आमगेलें कर्म करका हें तिन्नी विचार दवरता चारीचें अधिभूत म्हळ्यार विशेष जावन आमगेल देह संरक्षण करचे खातीर जावन आमकां खंयची खंयची सहकार करताची म्हूण आमगेल देह आसूं म्हणून जाल्यार आमकां उद्दा जावका अन्न जावका वार जावका उज्ज जावका पृथिवी जावका तत्र गंधवती पृथिवी क्षमया धरित्री पृथिवीचेर पळया आमी ते पृथिवी लक्षण म्हूण आसा एक परंबळूच खंय पृथिवीक तो परंबळू आमी आस्वाद करता सुर्य पावस येतना पळया मातयेचेर उद्दा पडतना ताजे एक परंबळ विंगड येता भारी आल्हाददायक संतोष तो तशी ते पृथिवीक एक परंबळ आसा ताजेर नाका तितलें कुसल घाल न्हू तें वायट कर न्हू थंय हें कर न्हू ताका एक मलीन करची तें आमी करूनच उदक कितलें तुमकां जावका तितलें मात्र उदक वापरका उदका संरक्षण करचें जबाबदार आसा आमकां अग्नी संरक्षण करचें जबाबदार आसा परमात्मा दिलां राखोड इत्यादीक तें कालाक जावका म्हणून आमी यथेश्ट आमगेल्या भितर दवरून घेवन आमी केन्नाय तें नाका तितलें वेस्टेज म्हणान आमी केन्नाय करूनच अन्न केन्नाय एक ताजेर प्रिती करा वायट करून उडोवं नकाच हें पुराय परमात्मान सांगचें आसलें अधिभूत आमी आमगेल्या जिवना खातीर कितलें वापरका कशी वापरका परिशुद्ध देवका तशी आमगेल्या वरी इतर प्राणी वर्गांक जाल्यार तेची आमचे भितर तितलें स्वातंत्र्य आसा इतें देवान तांकां दिलें न्ही तो रूख अधिकार मनुश्या मात्र हें हांव केलेलें हांवें वयलें तुवें वयलें असल पुराय एक कल्पनेर करतना कोण की आज्यान पिज्यान वयलें मड्ड्या नारलां आमी काय नाच तेन्ना तूं गेलें हांव केलें म्हणाले विशय आसा परमात्मान तें दिल्यार तुमकां तातूंत बेळका जाल्यार मेळचें सर्वस्व दिवतें जगन परमात्मान जगन नियामक तो जगत्या नियमू केलो ताणें तसो करून त्या परमात्मा उडगास करा व्याप्त तो परमात्मा तागेलें चिंतन करा ताजेन करतना आध्यात्माचे प्रवृत्ती भितर तुमी मुखार सुन येवका परमात्मा सृष्टी स्थिती लय इत्यादीक नियमन केलेले प्रमाणाचेर परमात्मान हें चलोवचें म्हळें दृढ विश्वास करा तदनंतर देवान दिलेलें तसलें सोत्तू हें केन्नाय हांतू भितर आमकां वायट करचें अधिकार ना तुका कसो की बफे प्लेटशी दवरलां खंयची तितली घेवका कितली घेवका तें घेया आनी एक भायर बोर्ड घाला देवस्थानांत देवाल प्रसाद अन्न जेवच्याक तुका अधिकार आसा कितलेंय जाय जाल्यार पोट भरून तूं जेवेत जाल्यार अन्न वेस्ट करचें अधिकार तुका ना खंडीत तें 100% समजें खंयचेय कालाक अन्न वेस्ट करून उडोवचें आसना म्हूण अशें अधिदैव अधिदैव म्हळ्यार अत्यंत व्हड देवालांत भितर उत्तम देवत कोण देवतांतू अधम देवत्य कोण विचार कर ब्रह्मने वायू तितलें उत्तम देवत्व कोणें नाची देवतांत ब्रह्माक वायुदेवाक मुख्य प्राणाक अत्यंत उन्नत जावन आशिल्लें स्थान आसा तांगेल्या खंयचेय दोश तुमकां मेळच्या साध्य ना तांगेल प्रति चलन वलना जाल्यार तुमी संशय पावच्या ना प्राणदेवालेक सामर्थ्य गंधमादन पर्वत घेवन येयला खंय तो सगळे जांतू भितर दाखून संजीविनी पर्वत म्हूण घेवन येयला
पर्वतान तुला जाऊ का जालें वखत पुरं काण जालें हें नाका आपास तें येवन घाल काम राबील कडेन दाखून आपास काण गुणान उडोवन पडतो पर्वत खंय दाखून कशें कट्ट करून व्हेला तेंच येवन आपास येवन फिक्स जाला हांगा म्हळ्यार तागेलो रबस कसो म्हण पळया वतन तो चंद करून घेवन गेला कसं कसं जेवका तें काडतो म्हूण प्राणदेवान वाऱ्यार ते उडयलेलो पेट्टाक हांगा एक आपास खंयची पात्तरो खंयची राम खंयची एका रेंवेन तुला भितर वयलें की हें आसा ते जाग्यार वचून फिक्स जाल्या वरी पुनः फिक्स जाला कणे आपास कसो जालें एकडे तेकडे जालें तातूंत याड आशिल्लें खंय तातूंत हें ना आशिल्लें खंय ना तेच्या जाग्यार वचून आपास बसला खंय तो गंधमादन पर्वत इतिहास सांगता पुराण सांगता परफेक्शन पळया कितली म्हणटा वायुदेवालें परफेक्शन आशिल्लें म्हण ते देखूनची जितेंद्रियम बुद्धिमतां म्हण सांगलां जितेंद्रियम तागेलें इंद्रियांक केन्नाय तागेलें की निग्रह आशिल्लें निग्रह अनुग्रह तागेलें आशिल्लें तशें करून आमी परमात्माक मुखार सून तागेल्या वचूंक हांवें मुख्य प्राणदेवा मुखांतर वचें ते देखून सांगचें अंजिकिन्यात कय्या संजीवरायन समजीवः म्हळ्यार जिवाचो सम्यक त्या जिवाक छंद करून समर्पक जावन मुखार व्हरतलो कोण आसा ताका संजीवराय म्हणचे संजीव म्हळ्यार परमात्मा मुख्य प्राण तागेलें नांव तें प्रभंजनः म्हणून सांगलां अनेक नांव ताका खंयचेय जाल्यार सामर्थ्यान भंजन करता जालें निग्रह करता जालें सामर्थ्यशील देव तो तशें ब्रह्म वायू इत्यादीक अत्यंत श्रेष्ठ तो तशीच कोणा स्मरण करका खंयचे यज्ञ याग इत्यादी कोणा खातीर करका कशी करका हें पुराय सांगतना केन्नाय आमी करतना आदिदैविक आदि हें तें पुराय सांगता रे केलें तसलें यज्ञ याग इत्यादी हातूं परमात्म बाह्य प्रपंचा भितर व्याप्त जाल्लो परमात्मा तुमकां नारायण दिसल्यार शरिरा भितर बिंबनामक परमात्मा येवन राबून बिंबरूपणी करतना आमगेल्या देहा भितर आसता प्रति एक अवयवा भितर तो राबून तागेलें काम करयता ती जबाबदार ताका एक व्हड आसा तसलो तो परमात्मा तागेलें तें स्वरूप चिंतन तुमी तें भितर करका अनिरुद्ध नामक परमात्मा थंय राबून तागेलें तें पुराय तो काम करता वैश्वानर रूप जावन आशिल्लो तो परमात्मा अग्निदेव आमगेलो जठरा भितर राबून तो तागेलें पचन इत्यादीक काम करयता अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम चार विधाचे अन्न सुचकें पंचात्ना चोष्य पेय चार विध लेह्य लेह्य म्हळ्यार लेवचें चोष्य म्हळ्यार तांत आशिल्लें तशें लायक स्ट्रॉ दवरून घेता पळय आमी भितर सुर्र आनी भितर घेवता तें तशींची द्रव्य पान करचें पिवचें तशींची हार्ड फूड चापडान गावचें अन्न हे चार विधानाचेर आमी घेतिल्लें तसलें अन्न तें जठरा भितर राबून ताणें पचन करचें तशें ताका सहाय करता आसलो तो वायू रुपान आशिल्लो थंय भितर तो अग्नी आमगेल्या पोटा भितर राबून करता वैश्वानर नामाक अग्नी तशीं जी प्रवाह वायू म्हण आसा ते जाग्यार ताण भोंवचें तागेलें इतलें तें पुराय करपा जालें प्रवाह वायू धनंजय क्रकच हे पुराय ते जाग्यार राबून ते वायून तांगेलें तें काम करोस उपवायू म्हणटा ताका तशें अधियज्ञ कोणाल खातीर यज्ञ करका तो सांगता अहमेव यज्ञः जिवनाक परमात्मोची प्रेरक म्हणून सांगलां ताणें
गीते भितर येता परमात्मा आमची पुरायंत भितर राबून आम चलोत तें तसं कोण देव म्हळ्यार विंगड कोणूय ना तुमची म्हाका शरण यो म्हणून भगवतगीत सांगता कडेक तशें म्हणटना जगत्यान तूं खंयचेय तुवें यज्ञो यागो इत्यादी करतवय म्हणून जाल्यार तो परमात्माला उद्देश्य जावन तूं कोरका ते देखून नारायणायेती समर्पयेतत खंयचेय केल्यार तें समर्पण कोरका जाल्यार नारायणाक फकत चुकून केलां कसं जाता पावता तें ताका आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति आकाशार देखून पडलें उदक तो पावस जावन ते जाग्यार जावन तोंडां आसच्या पुरो नामे खंयचे अंत वचून होळां वचून थंय देखून न्हंयक वचून न्हंयत देखून समुद्रा देखून सागरा वचून मेळटा तशी तुमी दैवा करा देवा करा कोणा जाल्यार केलो तो नमस्कार कडेक अल्टिमेट लेवला वचून पावतना केशवं प्रति गच्छति ते परमात्माक नारायणाक वचून मेळटा जाल्यार ब्राह्मण आमगे एक देवान खंय देखून एक शॉर्टकट म्हळ्यार बरें दिलां तुमी थंय वचून पावूं येता म्हणून आपास खंयचे एक हातां भितर दिवन थंय देखून मुखार वचून थंय देखून मुखार वचून तें पुरो जातना थंय वचून पावच्या कितली लेट जातालें ताजे बदला डायरेक्ट चारमाना वयलो प्रिडॉमिनेट गॉड म्हणटाचे तसले ते देवाक एक उपासना करचें भाग्य आमकां स्वाम्याल्की देवाला अनुग्रहान मेळ्ळां तसले दिव्यानंदम प्रदेहिनः म्हणून आमगे स्वाम्यान मागलां तसले आनंद मेळच्याक कोणकी देवालयाक आमी गेल्यार जाता तो व्यास रघुपती नरसिंह देवाला उडकास करा वेंकटरमणा उडकास करा अशी आमकां एक कल्पना करून आमकां लागीं करून सोडाय तेंच केल्यार आमकां पावता ते देखून सांगिल्लें अंतकालेच मामेव शरणं व्रज अंत्यकालेर जाल्यार म्हाका तूं शरण येवका म्हणून कृष्ण सांगता तसलें परमात्मान रूप आमी केन्नाय तें स्मरण करचें अशें परमात्माला उद्देश जावन कोरका परमात्मान खंयचें सांगलां शास्त्र अर्थ निर्णयाचेर तें कोरका जाल्यार करचें आमगेले खंयचेय आह भाव इत्यादी कसं म्हणून जाल्यार तें परमात्माक सम जावन आशिल्लें तसलें रुपान आमी करचें यम यम वापी स्मरेन नित्यम केन्नाय कशी म्हळ्यार अंत्यकालाचेर आमी कोणाल उडगास करताची ताजो जल्म आमकां मुखार येवचो नित्य परमात्माला उडगास काडता राबल्यार आमकां कडे वेळाचेर जाल्यार आमकां देवाला उडगास येवच्या साध्य आसा आतां रे सान प्राय मुखारी पळोवया म्हणून सांगून होड जेतना प्रयत्न करचे तेन्ना व्यवहारू वर्डी जेता चरणव मंतारपणार पळोवया मंतारपणारी देहाक आलस्य इत्यादी पळयतना तें आमकां विसरता कशें देवा मेळची म्हणून कळना म्हणटना वो मनीस विसर न्हू देवाला देखून मस्त दूर जाता धर्मशास्त्र सांगता पुढे भरत चक्रवर्तीक तशी जालेलें भागवता भितर काणी येता तागेलें तें मरण सन्निवेश येतना ताका येत्राक एक चितल दिसता खंय तें चितलां पळयता हरिणाक ताजे वयर ताका मस्त एक प्रेम येता यो पाप हें चेडूं छंदस पळोवच्याक प्राणोत्क्रमण जालो गेलो तदनंतर ते भरताक एक चितलाचो जन्म येयलो भागवतां भितर दृढ भरत म्हूण आसा ते दृढ भरता काणी येता तो आसता एक रशिला आश्रमा भितर आसा तें चिंतलां सगळीं जन्म बरी कोणाक कसलें वायट करनाची आश्रम सहवासाचेर येयलां सत्कर्म ना पापकर्म ना तशीं मनशान मरतना खंयची खंयची उडगास येता तो ताका मुखार ताजो एक जन्म येवचो खंय आज काली पळया हॉस्पिटलां भितर आनी पडली म्हणून जाल्यार कसलें लागीं येतना येद्राक लागींच्या पळोवचें ना ते कडच्या पळोवचो ताका पांय वयर बांदून घाला आनेकल्या नांकाक तोंडा पुराय गजगजान दवरून पावोणशी की कसं पुरा वायरांनी पुराय गेलें आमकां दोळ्या येद्रा दिसचें म्हणटना त्या वेळाचेर मागीर भायर येवन सांगता डॉक्टर तो मम्माल गेल्लें म्हणून म्हणटना नॅक्स्ट जन्म येतना ताका कितले वायरांनी दवरता जाल्यार जन्म येता की कोणाक
ಹುಡುಗಾಸೆತ್ತನ ಕಡೆಗೆ ಅಂತ್ಯಕಾಲಾಗ ಕಂಚಿ ಸ್ವರೂಪ ಪಳೆಯಿತ್ತೋ तो तसलो जन्म तका मुकावेल जन्मा मित्र येता म्हणून सांगून धर्मशास्त्रांत तांचे तशी ते भरत चक्रवर्तीक तागेलो मुकावेल जन्म चित्तल जावन आयलो भागवत सांगता. तशी परमात्माला उडगास तरी करता नामस्मरण तरी तूं केन्नाय करता अंत्यकाले विशेषतः विशेष जावन अंत्यकालाचेर उडगास कोरका तोची अशी परमात्माक समजून घेवचे तरी एक 10 विचाराचे 10 एक व्यवस्थेचे तांतू भितर सांगिल्लें आसा. तें 10 कसलें खंयच्या रुपान येता खंयचेय एक विशय करतना आमगे शरिरा भितर तत्व देवता म्हणून आसचे तें 24 तत्व. ते 24 तत्वां भितर खंयची की कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आनी ते पुराय खंयची काम करतले त्वगेंद्रिय म्हणटाची तें आनी 5 एलिमेंट्स ही पुराय ऑर्गन्सान काम करून घेवची इंद्रिय. ताजे नंतर बरलन 4 महदात्मने महती इत्यादी 4 सांगिल्लें तसलें तत्व. अहंकार मन हे पुराय तत्व हे ಒಟ್ಟು 24. हे 24 अभिमानी देवता कोण म्हणून सांगल्यार केशवादी 24 देव. केशवाय नमः नारायणाय नमः हे देव. खंयचेय कर्मांगाचें काम स्टार्ट करतना आचम्य प्राणानायम्य म्हणून सांगताच हे आचमन करा 24 देवाला उडगास करा. हे 24 देवाला उडगास करतना ते 24 देव तत्वदेवता ते आमगेल शरिराचे ते 24 जाग्यार ते जाग्यार स्थिर जावन रावताच आमकां अनुग्रह करताच. गायत्रीक मंत्र अक्षर आसूचें 24 तशी हे सगळेची हे 24 देव एक अक्षराचे तत्वाभिमानी देवता. संध्या वंदने सांगताची 1000 गायत्री जप कोरका. मनुष्याने 1000 गायत्री जप तर तागेले संध्या वंदने तरी म्हणलो सकाळी तागेले संध्येक 1000 दनपारा संध्या वंदनेक 1000 सांजवेळा संध्या वंदनेक 1000 म्हणटना सकाळी ते 24 अक्षराचो खंयची की गायत्री मंत्र 1000 म्हणटना 24,000 जाले. हे 3 पंत हें करतना 72,000 जप ताणें केल्यावर जालो. ही 72,000 नाडी मनुष्य देहा भितर आसा. परिशुद्ध जावच्याक मार्जन जावच्या योग्यच जाता त्या प्रमाणाचेर ब्राह्मणांनी गायत्री मंत्र कोरका म्हणून धर्मशास्त्र आदेश करता. त्या व्यक्तीन उलयलेलें वचन सत्य करता. तागेल्या तितलें व्हड ब्रह्मास्त्र खंयचें ना. सर्व मालगड्याक हांव सांगचें तुमकां मना मिगेल हें ना तें ना तुमगेलें मन गायत्री वयर घाला. गायत्री मंत्र इत्यादीक निरंतर तुमी मलगड्यान जाल्यार म्हणका. आमगेलें ब्राह्मण्य वृद्धी करून घेवका. तुमगेल चेडवांक नातरांक पोंदरांक तुमी बर जेवो म्हळ्यार तक्षण ताजो एक आशिर्वाद तांकां मेळका तरी जावका. गायत्री जप करा. चेडवांक रान करया अशी सांगील गायत्री मंत्र न्हय. तो गायत्री मंत्राक अत्यंत व्हड मोल आमगेलें शास्त्रग्रंथ दिता. कविं पुराणम अनुशासितारम अणोरणीयान सम अनुस्मरेद्यः सर्वस्य दातारम अचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात्.
त्रिविषयांतूची भगवद्गीतेन सांगेल तसलो श्लोक हो. कवीम परमात्मा कोण म्हणून सांगू भायर सरता. कवीम सर्व सृष्टी केलेलो म्हण अर्थ. कवी कंडದ್ದು रवी कंडिಲ್ಲ म्हणून ಕೆಲವು सूर्यान पळोवच्या जायना काय कवी पळोवच्या जात काय. तशी वा परमात्मा कवी कसलाक तागेल्या अनंत वयल्याक लक्ष्मी कही जाल्यार पूर्ण प्रमाणाचे रीते ज्ञान मा परमात्माने परिपूर्ण ज्ञान इत्यादी आशिल्लें तसं करून तो कवी म्हणून सांगून त्या देवाक सांगताच. पुराणम पुराण म्हळ्यार इतिहासांतू इत्यादी जाल्यार परमात्मा चरित्र सांगून आयलां. वेदांत इत्यादी कांतू परमात्मा कोण म्हण नारायण कोण तो जगन्नियामक शक्ती कसली ती तागेलें सामर्थ्य कसलें रूपौदार्य कसलें तागेलें गुण कसलें दोशवर्जितम कसलेंय दोश नातील तो परमात्मा हें पुरें सांगून आयलेंच. तशें कवीम पुराणम अनुशासितम अनुशासन करता खंय खंयचे प्रकार आमगेले जीव सुगा खंयचे प्रकार आमी खंयची विधी येता जेवका खंयचे आहार खंयचे आहार खावच्या नज कोणा ಒಟ್ಟು ಪ್ರಯಾಣ ಕೊರಕ कोणा ಒಟ್ಟು ಪ್ರಯಾಣ खावच्या नज कोणा आपोडका कोणा आपोडू नज कोणाक औसू समान जावन पळोवका कोणा चेरडू समान जावन पळोवका असल पुराय शासनबद्ध जावन आशिल्लें निर्णय सांगला. प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रं मित्रं वदाचरेत. 16 वर्ष जल्मे चल्ल्याक पुत्राक तुगेले मित्र म्हणून काणगे म्हण चक्करी चेडो म्हणून जाल्यार ते चेरडान हात उबारलो म्हणजे तुका मर्याद वता जाग्रत करी म्हण. ताण काण तुजे दूर राब म्हणून सांगल्या पुरो ना. खंयचेय वेळाचेर तूं खंयचेय एक मात्रवत इतर बायल मनशांक मात्रवर्गांक पळयतना संबोधन करतना मात्रवत आवसुल्या वरी तांकां पळय. तुगेली आवस जावची म्हळ्यार प्रश्न न्ही. तांगेले एक वात्सल्यपूर्ण आशिल्ले गूण पळय ते गुणांक दिवका जाल्यार मोल दी. तशें परमात्मानंत भितर विशेषत जावन आशिल्लें तसलें एक गूण तांगेले आशिल्ल्या एका गुणधर्माक तरी तूं पळोवका जालें. परमात्मा कोण तो अणोरणीयान सम आमी सांगताचे अणोरणीयान महतो महीयान सन्ना चिके सन्ना सानू ओडा होडू असल परमात्मा चिंतन करी. अनुस्मरेद्य केन्नाय विसरच्या जायना नातील तशी आमकां ताणें दिवका जालेले ते कालाक आहार की विहाराक वेवस्था इत्यादी करून ताणें केलेले देखून ताणें अनुस्मरेद्य केन्नाय उडगासा दवरतसन सामर्थ्य ताणें आस करून दिलेलें तें उडगास कोरका. सर्वस्य धातारम सर्व दिवचें तसलें खंय खंयचें मागलां तें दिवच्या कसल्याक आसलें केलोवच्या निमगेताचें मरे म्हाका कशें जावका आशिल्लें म्हूण मेगेलें आसल्यार न्हू ताका दिवचें मेगेलें की नासल्यार ताणें कशें दिवं ताका. तशी सर्वस्य दातारम सहा सगळेची महालक्ष्मीकची कसल वांटी तूं वांटो येता म्हूण सांगून तिका दिलेलो तसलो तो परमात्मा. तशी सर्वस्य दातार अचिंत्य रूपम चिंतनेचे भायर रूप तागेलें भारी चंद रूप. चंदा येन तो परमात्मा लागील चंद ना. तशें देखून ताका कंदर्प कोटी लावण्य हा म्हणून सांगला. तागेलें लावण्य कसलें कंदर्प म्हळ्यार मन्मथू कोटी कोटी मन्मथ आहा तितली चंद खंय तो तसलो तो मंगलमूर्ती सुंदर तो. त्या देवाक केन्नाय जाल्यार एक नमूने पळयतना आनंद जावन येवचें. ते देखून पळया सन्न चेडू भितर आमी कृष्णाक वेस घालून पळोवचें हो कृष्ण जेवका म्हूण. आजी काही कोणूय न्ही नरसिंह अवतार जेव कसलें घालून विंगड घालून पळयलें हांव पळयन. आमगेलो कुलदेव नरसिंह हांगा व्हड नरसिंह आसा तशें करून एक चेडा नरसिंह घालून पळयता म्हूण कोणें पळयलें नासवय. चेल्लो जेव चेली जेव तिका एक कृष्ण करचो आनी सांज दाखोवन एक कृष्णा लुटी केल्या वरी तांकां पळोवचें सिस्टमच. आदित्य वर्णम म्हूण सांगला सुर्याल वर्ण खंय ते देखून चेडू पुराय पळया सनसेट जालें की सनरायज आनी देतान व्हरचो पळय भारी चंद दिसता. वातावरण परिशुध्द
पुराजनाक एक मना संतोष दिवत तसलें तमस तत्परस्तात तमसहा म्हळ्यार काळोख दूर करतसलो परहा ताजे येद्राग खंयची काळोख जाल्यार राबना अशी गीते भितर सांगिल्लो तसलो श्लोक ते सगळेंची भगवद्गीतेचेच एक विचारान तूं गायत्री मंत्र कसलो म्हूण सांगू भायर सरलेले श्लोक म्हूण सांगू येत कवीम म्हळ्यार तत्सवितुः सवितुः म्हळ्यार सृश्टीकर्ता म्हूण तसलें खंयची की कवीम म्हळ्याक सवितुम म्हळ्यार सविता म्हळ्यार तसलें अर्थ काण घेवका तशीच अणोरणीयान महतो महीयान म्हळ्यार अणोरणीयान म्हळ्यार कडेन तो देवस्य म्हळलो देवस्य म्हणून सांगल्यार साक्षात देवाले एक व्यवस्था इत्यादी सांगची तसली अनुशासितम म्हळ्यार दियः म्हणून सांगला भगवत अंत भितर गायत्री मंत्राचो दियः शब्दार्थ अनुशासितम चांग बुद्धिशक्ती तांग ज्ञानशक्ती तत् सवितुर्वरेण्यम देवा परमात्मा सवितु सूर्यनारायण अंतर्गत जावन आशिल्लो तो परमात्मा नारायण मिगेल ज्ञान म्हाका वृद्धी करून दी देवा मिगेल भितर आशिल्ली धीमही म्हळ्यार शक्ती जागृत करून दी नहा प्रचोदयात आमकां सर्वांकय प्रचोदन करून तूं संरक्षण कोरका देवा म्हणून मागचें तशें आदित्यवर्ण म्हळ्यार तेंची ध्येय सदा सवित्रमंडल मध्यवर्ती नारायण ते ध्येय सदा निरंतर तूं दिवका योनः आमकां अनुग्रह करतलो जावका तमसः परस्ताद म्हळ्यार सगळ्यांत भितर वरेण्यम केन्नाय तुगेल्या तितलो व्हड आमकां वर दितलो ना विंगड कोणा लागीं वचत तसलें हें ना तुवेंच आमगेलें ब्राह्मण्य संरक्षण कोरका तूं आमकां अनुग्रह कोरका देवा म्हूण देवालय मागचें तसलें व्हड हें तें तशें सर्वस्य धातारम तेंच भर्ग आहा सर्व दितलो खंयचेय ना म्हणचें सामर्थ्य न्ही सर्व आशिल्लें तसलें तें अचिंत्य रूप मनांत तुलें रूप चिंतन करूं जायना तिलें तत् म्हणटा ताका सान जळकी आशिल्लें मत्स्य रूप म्हणलां हांव तें तशीं तें व्हड जावन ताचें व्हड 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 रुपान येयलें तसलें तती विस्तारे तसलें तत् म्हळ्यार खंयचें आसा तें अचिंत्य रूप म्हळ्यार तें शब्दान भितर तातूंत येयलें अशी भगवद्गीतेंतून श्लोक वो कोणाक गायत्री म्हणच्यो अधिकार ना तसलें मात्र वर्गान हें भगवद्गीतेंतून हें श्लोक म्हणून त्या देवाल उपवास खंयची की उपासना इत्यादी करीत कवीं पुराणम अनुशासितारम अणोरणीयान सम अनुस्मरेद्यः सर्वस्य दातारम अचिंत्य रूपः आदित्यवर्णम तमस परस्तात् हे मंत्रान करतना ते परमात्माल तुमी भगवद्गीता घरा भितर वाजिताच तसलें तें पुरो येतना एकक अध्यायाचे एकक अक्षरांत जायत एकक वाक्या जाल्यार तुमी अनुसंधान ह्या प्रमाणाचेर कोरका तेन्ना गायत्री तुमी घरांत आमगेल चेडू मणाची ना आमगेल घरा भितर ती गायत्री उपासन जायना हांव एकी बायल मनीस घरकाड भितर आसा मिगेल घरकड कोणूय नाची असन पुराय मस्त जनांनी आमगेल चेडू पुराय भायर आसा सांगल्यार करनाची ताजे बदलाक ब्राह्मण्याक हे मंत्रान करतना अनुसंधान करा कोण कोण कॅसेटांनी दिलां ती बायल मनीशी ती म्हणटा खंय बडमाम आमी घरा म्हणून जिवाय म्हाकाय मंत्र येता तो म्हणून ना ताजे बदलाक भगवद्गीते भितर हो श्लोकाचें अनुसंधान करुयात कवीं पुराणम अनुशासिनं च अणोरणीयांसम अनुस्मरेद्यः सर्वस्य दातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसस्सु परस्तात् हें गायत्रीचो सार मंत्र म्हळ्यार आसा अशी परमात्मालें विशेष जावन स्वरूप चिंतन करतना हे 10 विशय मना भितर आसून आमी परमात्माक समजून घेवका म्हूण शास्त्र सांगता परमात्मा कोण ताका देव मेळ खंय
ताका मोक्षा वता खंय तो ते मोक्षार ही जाला ताका मोक्षाक जावका जाल्यार तें पुराय देवान ताका अनुग्रह केला हें पुराय म्हणून काय जालें रे ताका कसलं सामर्थ्य आतां मी फस्ट PUC वचून एडमिशन घेवका जाल्यार तो SSC मार्क कार्ड की नाम SLC गेला म्हणून निमगिनाचें तशींच हें सर्व तुगे लागीं एकट्ट कोर हाजी कसं की आसवय म्हणून जाल्यार रे मात्र परमात्मान आमकां मोक्षाक वच्चाक आमगेले वाट अग्नेनय सुभदारायो वाटेरी आमकां वच्चाक समर्पक जावचें अशी मनुश्यान ताणें तें कोरका जाल्यार तसलें खंयचे की विचार इत्यादी कसं त्या प्रमाणाचेर चोलका हे 10 विशय मोक्ष साधनेचे म्हणलें ते मान्य ताका दशोपनिषद मंत्र म्हणून सांगताची अशी परमात्माल्यान तूं परमात्मा म्हळ्यार ब्रह्मज्ञान पावका आध्यात्माचे विशय मना व्हरका तदनंतर आमगेलें कर्म योग्य रुपान आमी कर्म कोरका त्या मान्य ताका अधिभूत अधिदैव अधियज्ञ खंयचेंय आमी करतना आदिभूत कसलें नाम आदिदैवीक म्हळ्यार कसलें आदि विचार आमगेले कसना सुका त्या बद्दल आमगेलें चिंतन कोरका आमी खंयचेंय केलेलें कोणा खातीर पावोका ताजे पूर्ण प्रमाणाचेर तो घेवचे अधिकार तो कोणाक खंयचेंय केलेलें दान नाम खंयचेंय पूजन खंयचेय पुनस्कार इत्यादी कोणा वचून पावका आमी कशें पावयल्यार तें उत्तम पक्षू खंयचें पावयल्यार कशें केल्यार अधम पक्षू हें पुराय एक मना व्हरल्यार आमगेलें ब्राह्मण्य वृद्ध जाता तशें करून हें व्रत नामे खंयचेय एक तपस्स म्हणटा जाका हुंसाणी म्हळ्यार केलो अंतू भितर आमगेले देहाक दिवता तसली एक दंडन म्हणटाची व्रत म्हळ्यार आहारांत जायत विहारांत जायत स्नान संध्या वंदने अंतू पुराय हे प्रमाणाचेर आमी सुका म्हूण सांगता तसलें आनी स्वल्प विशय इत्यादी आशिल्लो पायचे दिवस आतां कोण मुखार पळोवया म्हूण सांगतात पुराय जाणांक पुनः वंदन करून तत्सत कृष्णार्पणमस्तु हरि ओम.